नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ते आपल्याला थेट औद्योगिकरणाच्या युगात घेऊन जातात. पण थांबा, ही गोष्ट फक्त कारखान्यांची आणि मशीनची नाहीये. आपल्याला यामागची गुंतागुंतीची प्रक्रिया समजून घ्यायची आहे. औद्योगिकरण नक्की घडलं कसं? ब्रिटन म्हणजे पहिलं औद्योगिक राष्ट्र आणि आपला देश म्हणजे वसाहतवादी भारत, या दोन्ही ठिकाणच्या लोकांच्या आयुष्यावर याचा काय परिणाम झाला? चला, याचा सखोल आढावा घेऊया. सुरुवात करूया दोन चित्रांपासून. पहिलं आहे 1900 सालचं डॉन ऑफ द सेंचुरी म्हणजे शतकाचा उदय. यात एक प्रगतीची देवता आहे. ती पंख असलेल्या चाकावर बसून भविष्याकडे झेपावतीये आणि तिच्या मागे रेल्वे, कॅमेरा, कारखाने म्हणजे प्रगतीची सगळी चिन्ह आहेत. दुसरं चित्र आहे टू मॅजिशियन्स, दोन जादूगार. एकीकडे आहे पूर्वेकडचा अल्लादीन जो दिव्याने महाल बनवतो आणि दुसरीकडे आहे पश्चिमेकडचा आधुनिक मेकॅनिक. तो आपल्या अवजारांनी पूल, जहाजं, उंच इमारती बांधतोय. ठरलेली कहाणी सांगतात. एक विजयी कहाणी. हो, एक विजयी कहाणी की आधुनिक जग म्हणजे वेगवान तांत्रिक बदल, नवनवीन शोध. पण यातला जो छुपा संदेश आहे तो असा की पश्चिम म्हणजे प्रगती आणि पूर्व म्हणजे परंपरा. पण खरा प्रश्न हाच आहे की औद्योगिकीकरण नेहमीच एवढं सरळ आणि वेगवान होतं का? आणि हाच कळीचा मुद्दा आहे. कारण आपल्या डोक्यात औद्योगिकीकरण म्हणजे फक्त धूर ओकणारे कारखाने. पण स्रोतांमधली सगळ्यात रंजक गोष्ट ही आहे की औद्योगिकीकरणाची सुरुवात कारखान्यांपासून झालीच नाही. अगदी बरोबर. या टप्प्याला आद्य औद्योगिकीकरण म्हणजे प्रोटो इंडस्ट्रियलायझेशन असं म्हणतात. प्रोटो इंडस्ट्रियलायझेशन. साधारणतः 17व्या आणि 18व्या शतकात काय झालं, युरोपमधले जे व्यापारी होते ते शहरामधून बाहेर पडले आणि खेड्यांकडे गेले. खेड्यांकडे? पण का? शहरातच व्यवसाय करायचा ना? नाही, तिथे अडचण होती. शहरांमध्ये गिल्ड्स होत्या म्हणजे व्यापारी संघटना. अच्छा, ज्या खूप शक्तिशाली होत्या. प्रचंड. ह्या संघटना कारागिरांना प्रशिक्षण देत, उत्पादनावर नियंत्रण ठेवत. नवीन माणसाला तिथे बाजारात उतरणंच शक्य नव्हतं. म्हणजे त्यांची मक्तेदारी होती. हो, मक्तेदारी. म्हणून व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा खेड्यांकडे वळवला. त्यांनी तिथल्या गरीब शेतकऱ्यांना आणि कारागिरांना आगाऊ पैसे दिले. अच्छा, ॲडव्हान्स दिला. हो, आणि त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी माल तयार करून घेऊ लागले. शेतकऱ्यांसाठी हे खूप सोयीचं होतं, कारण त्यांची छोटी शेती कुटुंबाचं पोट भरू शकत नव्हती. म्हणजे शेती सांभाळून एक जोडधंदा मिळाला त्यांना. अगदी. घरात बसून अतिरिक्त उत्पन्न. आणि यामुळे शहर आणि खेड्यांमध्ये एक आर्थिक नातं तयार झालं जे पूर्णपणे व्यापाऱ्यांच्या नियंत्रणात होतं. हे नेटवर्क काम कसं करायचं? समजा एक कापड व्यापारी आहे. तो आधी लोकर विकत घेईल, मग ते सूत कताई करणाऱ्यांकडे देईल. तिथून आलेलं सूत विणकऱ्यांकडे, मग तयार झालेलं कापड रंगारी आणि इतर कारागिरांकडे. आणि या सगळ्या मालावर शेवटचा हात फिरायचा तो लंडनमध्ये, जिथून तो निर्यात व्हायचा. बरोबर. एक मोठं विखुरलेलं नेटवर्क होतं हे. मग या विखुरलेल्या नेटवर्कला एकाच छताखाली म्हणजे कारखान्यात आणण्याची गरज का पडली? इंग्लंडमध्ये पहिले कारखाने 1730च्या दशकात सुरू झाले. पण त्यांची संख्या खरी वाढली ती 18व्या शतकाच्या शेवटी. आणि कापूस या नव्या युगाचं प्रतीक बनला. आकडेवारी तर थक्क करणारी आहे. हो ना. 1760मध्ये ब्रिटन 2.5 दशलक्ष पाऊंड कच्चा कापूस आयात करत होता, जो 1787 पर्यंत तब्बल 22 लक्ष पाऊंड झाला. बापरे, प्रचंड मोठी वाढ. हो. आणि याचं श्रेय जातं रिचर्ड आर्कराईटला, ज्याने कॉटन मिलची उभारणी केली. आता कार्डिंग, सूत कताई, विणकाम या सगळ्या प्रक्रिया एकाच ठिकाणी एकाच छताखाली होऊ लागल्या. याचा सर्वात मोठा फायदा काय झाला? नियंत्रण. उत्पादनावर अधिक चांगलं नियंत्रण, मालाच्या गुणवत्तेवर देखरेख आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रमाचं नियमन करणं शक्य झालं, जे खेड्यांमध्ये विखुरलेल्या उत्पादनात शक्य नव्हतं. पण आपल्या मनात जशी कल्पना असते की मशीन आलं आणि एका रात्रीत सगळं बदललं, तसं खरंच झालं का? कारण स्रोतांमधले आकडे वेगळंच काहीतरी सांगतात. नाही, अजिबात नाही. हा बदल अपेक्षेपेक्षा खूपच हळू होता. किती हळू? 19व्या शतकाच्या अखेरीस सुद्धा फक्त 20% कमी कामगार तांत्रिकदृष्ट्या प्रगत औद्योगिक क्षेत्रात काम करत होते. कापड उद्योग जरी मुख्य असला तरी बहुतांश उत्पादन अजूनही कारखान्याबाहेरच म्हणजे घरगुती युनिटमध्येच होत होतं. थांबा, म्हणजे आपण ज्या स्टीम इंजिनला औद्योगिक क्रांतीचा चेहरा मानतो त्याचं काय? जेम्स वॉट्सचं ते प्रसिद्ध इंजिन? तीच तर खरी गंमत आहे.
ते क्रांतीचं प्रतीक असलेलं स्टीम इंजिनसुद्धा उद्योजकांनी खूप हळूहळू स्वीकारलं. हो का? हो, 19व्या शतकाच्या सुरुवातीला संपूर्ण इंग्लंडमध्ये फक्त 321 स्टीम इंजिन होती. ह्याचं साधं कारण असं की नवीन तंत्रज्ञान प्रचंड महागडं होतं. ते अनेकदा बिघडायचं आणि त्याची दुरुस्ती खूप खर्चिक होती. म्हणजे तो एक मोठा जुगार होता. अगदी, उद्योजकांसाठी तो मोठा धोका होता. हे तर धक्कादायक आहे. मग उद्योजक कशावर अवलंबून होते मशीन नसेल तर? माणसांवर. त्यांच्याकडे एक स्वस्त आणि बहुपयोगी पर्याय होता, तो म्हणजे मानवी श्रम. व्हिक्टोरियन ब्रिटनमध्ये कामगारांची अजिबात कमतरता नव्हती. अच्छा. शहरांमध्ये कामाच्या शोधात आलेले गरीब शेतकरी आणि भटके लोक मोठ्या संख्येने उपलब्ध होते. त्यामुळे मजुरीचे दर खूप कमी होते. म्हणजे महागड्या मशीनवर गुंतवणूक करण्यापेक्षा माणसं स्वस्त होती. हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक उद्योगांमध्ये मागणी हंगामी होती. म्हणजे सीझनल. हो, जसं की गॅस वर्क्स आणि मद्यनिर्मितीमध्ये फक्त थंडीच्या महिन्यात जास्त काम असे. ख्रिसमसच्या काळात पुस्तक बांधणी आणि छपाईला वेग येई. मग फक्त त्या हंगामापुरते जास्त मजूर कामावर ठेवणं त्यांना सोयीचं वाटत होतं. वर्षभर चालणाऱ्या मशीनमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं नव्हतं. बरोबर. आणि यामागे एक वर्गीय दृष्टिकोनही होता नाही का? तो कसा? मशीन कशा वस्तू बनवते? एकसारख्या, प्रमाणित. पण इंग्लंडच्या उच्च वर्गात म्हणजे ॲरिस्टोक्रॅट्स आणि बुर्जवा लोकांना हाताने बनवलेल्या नाजूक डिझाईनच्या वस्तूंना जास्त मागणी होती. अच्छा. हँडमेड वस्तूंना प्रतिष्ठा होती. हो, हाताने बनवलेली वस्तू ही अभिजातपणा आणि दर्जाचं प्रतीक मानले जात होते. याउलट मशीनने बनवलेल्या वस्तू या प्रामुख्याने वसाहतींमध्ये निर्यातीसाठी होत्या. हे सगळे उद्योजकांच्या दृष्टिकोनातून झालं. ते खर्च वाचवत होते, धोका टाळत होते. पण याचा दुसरा आणि महत्वाचा भाग म्हणजे कामगार. त्यांचं आयुष्य नक्की कसं होतं? त्यांचं जीवन खूप खडतर होतं. कामगारांची संख्या जास्त असल्याने नोकरी मिळणं हे नशिबाचं काम होतं. म्हणजे स्पर्धा खूप होती. खूप. आणि अनेकदा ओळख, नातेसंबंधांवर नोकरी अवलंबून असे. तुमचा कोणी नातेवाईक किंवा मित्र कारखान्यात असेल तरच तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता होती. आणि ज्यांची ओळख नाही त्यांचं काय? त्यांना अनेक आठवडे वाट पाहावी लागे. या काळात ते पुलाखाली किंवा रात्र निवाऱ्यांमध्ये झोपत असत. शहरात कामाची संधी आहे हे ऐकून आलेले, पण प्रत्यक्षात निराशाच पदरी पडलेली. आणि याच निराशेमुळे आणि भीतीमुळे ते नवीन तंत्रज्ञानाचे शत्रू बनले असतील. बरोबर. जेव्हा लोकर उद्योगात स्पिनिंग जेनी नावाची मशीन आली तेव्हा हाताने सूत कताई करून जगणाऱ्या महिलांनी त्या मशीनवर हल्ले केले. कारण त्यांची नोकरी धोक्यात आली होती. हो, एकाच चाकावर अनेक धागे कातणाऱ्या या मशीनमुळे त्यांची रोजीरोटी धोक्यात आली होती. ही फक्त प्रगतीला होणारी भीती नव्हती, तर आपलं अस्तित्व टिकवण्याची लढाई होती. परिस्थिती किती बिकट होती याचा अंदाज यावरून येतो की 1830च्या दशकातील आर्थिक मंदीच्या काळात बेरोजगारीचं प्रमाण काही प्रदेशांमध्ये 35 ते 75% पोहोचलं होतं. हो, 1840 नंतर शहरांमध्ये बांधकाम क्षेत्रात जसे की रेल्वे, बोगदे, रस्ते या कामांना सुरुवात झाल्याने रोजगाराच्या संधी काही प्रमाणात वाढल्या. पण एकूणच ते अनिश्चिततेचे दिवस होते. ब्रिटनमधली ही परिस्थिती होती. पण हेच मॉडेल जेव्हा वसाहतवादी भारतात आलं तेव्हा त्याचं स्वरूप पूर्णपणे बदललं असणार. कारण इथे उद्देश फक्त नफा कमावणं नव्हता, तर एका देशावर राज्य करणं होतं. अगदी. इथली गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. मशीन येण्यापूर्वी भारतीय रेशीम आणि सुती कापडाचा आंतरराष्ट्रीय बाजारात निर्विवाद वर्चस्व होतं. आपलं कापड जगभर प्रसिद्ध होतं. हो, सुरत, हुगळी आणि मसुलीपट्टणम यांसारख्या बंदरांमधून मोठा व्यापार चाले. आणि हे संपूर्ण जाळं भारतीय व्यापाऱ्यांच्या आणि बँकर्सच्या नियंत्रणाखाली होतं. पण मग युरोपियन कंपन्यांनी हे सगळं बदलून टाकलं. हो, 1750च्या दशकापर्यंत युरोपियन कंपन्यांनी हळूहळू राजकीय सत्ता मिळवली आणि हे जाळं मोडकळीस आलं. जुनी बंदरं ओस पडली आणि त्यांच्या जागी मुंबई व कलकत्ता ही नवीन बंदरं उदयाला आली. ज्यावर पूर्णपणे युरोपियन कंपन्यांचं नियंत्रण होतं. बरोबर. आणि याचा थेट आणि सर्वात वाईट परिणाम झाला तो वीणकरांवर, जे या संपूर्ण व्यवस्थेचा कणा होते. हो, वीणकरांवर. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय कापड व्यापारावर आपली मक्तेदारी मिळवण्यासाठी एक पद्धतशीर योजना आखली. काय केलं त्यांनी? त्यांनी गुमास्ता नावाचे पगारी नोकर नेमले. यांचं काम होतं वीणकरांवर देखरेख ठेवणं, त्यांच्याकडून माल गोळा करणं आणि मालाची गुणवत्ता तपासणं. म्हणजे नियंत्रणासाठी नेमलेले लोक. त्याहूनही वाईट, त्यांनी वीणकरांना आगाऊ रक्कम म्हणजे एक प्रकारचं कर्ज देण्याची पद्धत सुरू केली. जे वीणकर हे कर्ज घेत त्यांना आपलं तयार कापड फक्त आणि फक्त गुमास्तालाच विकावं लागे.
अरे बापरे, म्हणजे त्यांची सौदा करण्याची शक्तीच संपली. अगदी. कंपनी त्यांना अत्यंत कमी किंमत देऊ लागली. अनेकदा गुमास्ते शिपाई घेऊन गावात शिरत आणि माल वेळेवर न मिळाल्यास विणकरांना मारहाण करत. म्हणजे विणकर एकाच वेळी कर्जदार आणि गुलाम बनले. यातून सुटकाच नव्हती. हो, या त्रासाला कंटाळून अनेक विणकरांनी गाव सोडले, शेतमजुरी स्वीकारली आणि या सगळ्यावर कळस म्हणजे मँचेस्टरचं कापड भारतात आलं. ही दुसरी मोठी आपत्ती होती की नाही? हो, एकीकडे इंग्लंडमध्ये आयात शुल्कामुळे भारतीय कापडाची बाजारपेठ बंद झाली आणि दुसरीकडे ब्रिटनच्या कारखान्यात मशीनवर बनवलेलं स्वस्त कापड मोठ्या प्रमाणात भारतात विकायला सुरुवात झाली. म्हणजे भारतीय विणकरांची निर्यात बाजारपेठ तर कोसळलीच, पण त्यांची स्थानिक बाजारपेठही या स्वस्त मालाने भरून गेली. दुहेरी कोंडी झाली त्यांची. या सगळ्या निराशाजनक चित्रात भारतात कारखाने उभे राहिले ही एक आशेची गोष्ट वाटते. हे कोणी सुरू केले, भारतीय की ब्रिटिश? भारतातही कारखानदारी सुरू झाली. मुंबईत पहिली कापूस गिरणी 1854 मध्ये सुरू झाली आणि हे उद्योग उभारणारे अनेक भारतीय उद्योजक होते. अच्छा, भारतीय उद्योजक होते. हो, या लोकांनी चीनसोबतच्या व्यापारात प्रचंड संपत्ती कमावली होती. हा व्यापार मुख्यत्वे अफू आणि चहाचा होता. यात बंगालमध्ये द्वारकानाथ टागोर आणि मुंबईत दिनशॉ पेटेट व जमशेदजी टाटा यांसारख्या पारशी व्यापाऱ्यांचा समावेश होता. पण त्यांना ब्रिटिशांच्या राज्यात उद्योग चालवणं सोपं गेलं असेल का? अजिबात नाही. त्यांच्यासाठी संधी खूप मर्यादित होत्या. त्यांना युरोपसोबत तयार मालाचा व्यापार करण्यास मनाई होती. म्हणजे फक्त कच्चा माल निर्यात करायचा. हो, फक्त कच्चा माल, जसं की कापूस किंवा अफू. भारतातील अनेक मोठे उद्योग जसे की चहा कॉफीचे मळे, खाणकाम हे युरोपियन व्यवस्थापन एजन्सीच्या नियंत्रणाखाली होते. आणि या कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार, त्यांची परिस्थिती ब्रिटनमधल्या कामगारांसारखीच होती का? बऱ्यापैकी सारखेच. कारखान्यांमधील कामगार हे प्रामुख्याने आसपासच्या जिल्ह्यांमधून आलेले शेतकरी आणि कारागीर होते. नोकरी मिळवणं इथेही कठीण असल्याने उद्योजकांनी भरतीसाठी जॉबर नेमण्याची पद्धत सुरू केली. हां, जॉबर म्हणजे कोण? तो एक जुना आणि विश्वासू कामगार असायचा. तो त्याच्या गावातील लोकांना कामावर आणत, शहरात त्यांची राहण्याची सोय करत आणि गरजेच्या वेळी त्यांना पैसेही देत असे. म्हणजे तो एक शक्तिशाली व्यक्ती बनला. हो, खूप शक्तिशाली. पण अनेकदा तो आपल्या मदतीच्या बदल्यात नोकरीसाठी पैसे आणि भेटवस्तूंची मागणीही करत असे. योगदानमधली एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय औद्योगिक विकासाची दिशा पहिल्या महायुद्धाने पूर्णपणे बदलून टाकली. ते एक मोठं वळण ठरलं. हो, ते खूप महत्वाचं वळण होतं. ब्रिटिश गिरण्या युद्धासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनात व्यस्त झाल्या. सैनिकांचे गणवेश, तंबू वगैरे. त्यामुळे भारतात मँचेस्टरच्या कापडाची आयात अचानक कमी झाली. अगदी. आणि याचा थेट फायदा भारतीय गिरण्यांना झाला. त्यांना एक मोठी देशांतर्गत बाजारपेठ मिळाली. म्हणजे इतरांचं संकट ही भारतासाठी संधी ठरली. बरोबर. इतकंच नाही तर भारतीय कारखान्यांनाही युद्धासाठी लागणारे सामान जसे की पोती, तंबू, चामड्याचे बूट पुरवण्याची मागणी आली. युद्धानंतर मँचेस्टरला भारतातील आपलं जुनं स्थान कधीच परत मिळवता आलं नाही. भारतीय उद्योग आता स्वतःच्या पायावर उभा राहिला. हो, उत्पादन तर झालं, पण लोकांना ते विकत घेण्यासाठी तयार कसं केलं गेलं? विशेषतः जेव्हा बाजारात इतक्या नवीन प्रकारच्या वस्तू येत होत्या, इथे जाहिरातींची भूमिका सुरू झाली असेल. अगदी. जाहिरातींनी खूप महत्वाची भूमिका बजावली. मँचेस्टरच्या उद्योजकांनी भारतात कापड विकताना त्याच्या बंडलांवर आकर्षक लेबल लावले. ब्रँडिंग केलं म्हणजे? हो, ब्रँडिंग. या लेबलांवर ठळक अक्षरात मेड इन मँचेस्टर असं लिहिलेलं असे, जेणेकरून लोकांना वाटेल की हा उच्च गुणवत्तेचा माल आहे. पण फक्त नाव लिहून भारतीय ग्राहक आकर्षित झाला नसता. म्हणूनच त्यांनी एक हुशार युक्ती वापरली. या लेबलांवर त्यांनी भारतीय देवी देवतांची चित्र छापली. काय सांगताय? हो, कृष्ण, सरस्वती, कार्तिक यांची चित्र. या मागचा उद्देश हा होता की देवांच्या चित्रांमुळे परदेशी माल लोकांना ओळखीचा राटावा आणि त्याच्या गुणवत्तेला जणू काही दैवी मान्यता मिळावी. आणि कॅलेंडरचा पण वापर केला गेला ना? हो, उत्पादक आकर्षक कॅलेंडरही छापत असत. कॅलेंडर घरात किंवा दुकानात वर्षभर लावले जात असत. त्यामुळे जे लोक वाचू शकत नव्हते त्यांच्यापर्यंतही जाहिरात पोहोचत असे. हे तर कमाल आहे. म्हणजे परंपरेचा वापर करून आधुनिक मालाची विक्री. मग भारतीय उद्योजकांनी जाहिरात करताना कोणता मार्ग निवडला? त्यांनी राष्ट्रवादाचा मार्ग निवडला. त्यांच्या जाहिरातींमध्ये स्वदेशीचा संदेश अतिशय प्रभावीपणे वापरला गेला. म्हणजे आपल्या देशात बनवलेल्या वस्तू वापरा. हो, अगदी स्पष्ट संदेश. जर तुम्हाला देशाची काळजी असेल तर भारतीयांनी बनवलेल्या वस्तूच खरेदी करा. एका जाहिरातीत तर एक देवी
अहमदाबादच्या गिरणीत तयार झालेलं कापड लोकांना अर्पण करत आहे असं दाखवलंय. जाहिरात हे राष्ट्रवादाच्या प्रसाराचं एक माध्यम बनलं. तर औद्योगिकरणाचं युग हे केवळ तांत्रिक बदल आणि कारखान्यांच्या वाढीपुरतं मर्यादित नव्हतं. हे एक अत्यंत गुंतागुंतीचं पर्व होतं. यात क्रांतीचा वेग अपेक्षेपेक्षा खूप कमी होता. मानवी श्रमाचं महत्त्व शेवटपर्यंत कायम राहिलं. आणि लहान उद्योगांनी आपलं स्थान टिकून ठेवलं होतं. बरोबर. शतकाचा उदय, चित्रात दिसणारी प्रगतीची आकर्षक प्रतिमा खरी असली तरी त्यामागे कामगारांचे कष्ट, विणकरांची वाताहात आणि वसाहतवादी नियंत्रणाची एक गडद बाजू होती. आणि या चर्चेतून एक अंतिम विचार पुढे येतो. स्रोतांवरून हे स्पष्ट दिसतं की कशा प्रकारे परंपरेचा म्हणजे देव, राजे, नवाब यांचा वापर करून आधुनिकतेची म्हणजे कारखान्यातील मालाची विक्री केली गेली. हो. यातून आजच्या काळासाठी एक प्रश्न निर्माण होतो. आजच्या आधुनिक जाहिराती आपल्या सांस्कृतिक प्रतीकांचा आणि राष्ट्रवादी भावनांचा वापर नवीन उत्पादनं आणि विचार विकण्यासाठी कसा करतात? अल्लादीन आणि मेकॅनिकची ती जादू आजही आपल्या टीव्हीवरच्या जाहिरातींमधनं सुरू आहे का? याचा विचार करायला हवा.